आणि पुन्हा याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी प्रवीण पुरो आपल्यासोबत जोडले गेलेले आहेतच। प्रवीणजी, आपण पाहिलं असेल विलिनीकरणाचा मुद्दा हा आता चर्चेच्या अगदी केंद्रस्थानी आलेला आहे। काही नेते मंडळींचं म्हणणं आहे की या संदर्भातल्या चर्चा आधीच झालेल्या आहेत, केवळ शिक्कामोर्तब बाकी आहे। काहींचं म्हणणं आहे की अजितदादांनी असे कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केलेले नव्हते। खरं खोटं कोण ठरवणार? कोण विलिनीकरणाचा निर्णय घेणार आणि राष्ट्रवादीचं पुढचं भवितव्य काय असणार? नाही, कसं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, दोन राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होणं, एकत्रीकरण होणं, हं, या संदर्भात गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू आहे। प्रामुख्याने डिसेंबर महिन्यापासून हं, अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या गटाकडून सातत्याने याच्यावर प्रयत्न करत होते। स्वतः अजित पवार आणि शरद पवार हं, हे दोघंही यासाठी सकारात्मक होते। आणि याचं आपल्याला पाहायला मिळेल की हां, आत्ताच ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि इतर ज्या महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटाचे जे उमेदवार होते हं, ते एकाच घड्याळ चिन्हावर उभे राहिले होते। याचा अर्थ सरळ होता की दोन्ही पक्षांमध्ये मनोमिलन झालं होतं, त्यांना बर, एकत्र यायचं होतं। जिल्हा परिषदेच्या निमित्ताने हे होण्याची शक्यता अगदीच जवळ आली होती। आपण म्हणतोय की अंकुशराव काकडेंनी जे सांगितलं ते खरं आहे हं, की अजितदादा पवार यासाठी पूर्णांशी सकारात्मक होते आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्षाचं जर अस्तित्व जर कायम ठेवायचं असेल, आणि आता पण माहितीये महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये भारतीय जनता पक्ष इतर छोट्या पक्षांची काय अवस्था करून ठेवते हे लक्षात घेता जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तग धरायचं असेल, हां, आपली शक्ती दाखवायची असेल तर दोन्ही गट एकत्र आले पाहिजेत। या संदर्भातली खात्री लायक स्थिती दोन्ही गटांमध्ये होती, स्वतः शरद पवारांची होती, अजित पवारांची होती। यामुळे दोन्हीही नेते एका सकारात्मक परिस्थितीमध्ये एकत्र येण्याच्या तयारीला होते। त्यांनी तशी अगदी मानसिकता केली होती, कार्यकर्त्यांची जडणघडण केली होती, पदाधिकाऱ्यांनी तसं सांगितलं होतं, त्यांना संकेत दिले होते की हे व्हायचंय। अचानक अजितदादा आपल्यातून निघून गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस आता एकत्र येणार की नाही, कारण शरद पवार यासाठी आजही सकारात्मक आहेत। फक्त एकच आहे की पलीकडच्या बाजूने जे निर्णय प्रक्रियेमध्ये प्रखर असलेले अजितदादा नसल्यामुळे आता याच्यामध्ये थोडासा खोडा पडलाय। पण अंकुश काकडे आणि इतर जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे पक्षाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल, हं. जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व अगदी तल्लख राहील असं एकूण स्थिती त्यांना पक्षाला दाखवायला हवी। बरोबर आहे। थोडं पुन्हा एकदा येईन, कारण विलिनीकरणाचा निर्णय तर अतिशय महत्त्वाचा असेल। दुसरीकडे उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांनी दिलेला होकार, या संदर्भातला देखील निर्णय हा पारिवारिक आणि पक्षीय अशा दोन्ही पातळींवरती झाल्यानंतरच यावरती शिक्कामोर्तब झालाय असं समजायचं का? नाही, कसं आहे, पक्ष पातळीवर कसं आहे की एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा गट जो आहे हं, तो युती सरकारमध्ये असल्यामुळे त्या त्या गटाला सरकारमध्ये एक वेगळं महत्व आहे। आणि अजितदादा नसल्यामुळे जे निर्माण झालेली पोकळी या पक्षामध्ये ती हं, जर भरून काढायची असेल तर सरकारमध्ये आपलं अस्तित्व असणं गरजेचं आहे। इतर काही मंत्री त्या सरकारमध्ये आहेत, पण अजितदादांच्या रूपाने जे उपमुख्यमंत्री पद त्या पक्षाला मिळालं होतं ते पक्षाला तसंच तसं उपमुख्यमंत्री पद देऊ सुनेत्रताईंना देऊन अजितदादांना श्रद्धांजली देण्याचं एक काम या युती सरकारने करण्याचा प्रयत्न केलाय, देवेंद्र फडणवीसांनी करण्याचा प्रयत्न केलाय। या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसला आपला जे अस्तित्व आहे वाढवण्याची एक संधी आहे। नक्की। या परीनं एक उपमुख्यमंत्री, पहिले उपमुख्यमंत्री देण्याची एक संधी राष्ट्रवादी काँग्रेसला, ह्या पक्ष स्वतःला पुरोगामी म्हणतो त्यामुळे महिला उपमुख्यमंत्री त्या पक्षाच्या वतीने देणं हे एक आणखी एक योगायोग या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एक ती सकारात्मक आणि चांगली बाजू आहे। नक्कीच धन्यवाद प्रवीणजी, तुम्ही या सगळ्या राजकीय